काय प्रकार घडलेला आहे, आपल्याकडे गुन्हा काय कलमांतर्गत आपण नोंद केला आहे? आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या 4 चाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे. त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेला आहे. सदरची क्लिप आहे ती प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. काय नाव आहे, हे गाडी कोणाची होती, काय समजलं? त्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे संपूर्ण, परंतु आरोपी पकडण्यामध्ये अडथळा येऊ शकते, त्यामुळे मी आत्ता त्यांची नावं आहेत ती डिस्क्लोज करत नाही आहे. जी कारवाई आपली पूर्ण होईल आणि आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्यांची नावं आपल्याला सांगू. आमचे प्रयत्न चालू आहेत. ही गाडी वाघोलीच्या दिशेने गेल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे, तर आपण कुठे कुठे यांचा शोध घेतो? आपण त्याचे राहते घरं आहेत, त्याचे काही नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत. ही मुलं पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये राहणारी आहेत अशी माहिती आहे. त्यांच्या आई वडिलांशी काही संपर्क झालाय? त्यांनी काय आपल्याला सांगितलंय का याबद्दल, की ही मुलं कुठे गेली होती, कुठे पार्टी केली, काय? नाही, त्याबाबत अजून अद्यापपर्यंत काही माहिती मिळालेली नाहीये, परंतु आम्ही त्याबाबतची चौकशी करीत आहोत. आई वडिलांशी काही संपर्क झालाय? हो, आपण त्यांच्या संपर्कात झालेला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याकरता आपल्या टीमही रवाना झालेली आहे. ही मुलं कॉलेजमध्ये शिकणारी आहेत की जॉब करणारी आहेत? नाही, अजून त्याबाबतची डिटेल्स माझ्याकडे आलेली नाहीयेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतरच आपल्याला त्याची डिटेल्स मिळतील. बहुधा अल्पवयीन नाहीत. आतापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत, मेजर आहेत ते. गाडी जी गेली आहे ताब्यात घ्यायला नेमकं कुणाला ताब्यात घ्यायला, आरोपीला की त्यांच्या नातेवाईकांनी? आरोपींना ताब्यात घेण्याकरता. अच्छा, म्हणजे त्याचं लोकेशन ट्रेस झाले? नाही, लोकेशन नाही ट्रेस झालेलं, परंतु आपण जे संशयित सस्पेक्टेड प्लेसेस आहेत त्याचा आपण शोध घेत आहोत. 7:30 वाजता घटना घडली, आता जवळपास 3 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा आरोपींपर्यंत पोलीस का पोहोचू शकलेले नाहीत? काय नेमकं याच्यामध्ये राजकीय कोणाचे फोन वगैरे येऊन असं काय दबाव प्रकार घडलेला आहे? असा कोणताही प्रकार नाही. सकाळी साधारणतः 10:30-11 वाजता एकाच वेळेला ही घटना प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजलेली आहे. जसे आम्हाला समजलेली आहे त्याचप्रमाणे आरोपी, त्यांचे नातेवाईक यांनाही समजलेले असू शकते आणि त्यामुळे आरोपी आहेत ते आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे. एक अँगल त्याच्यात असा आहे की तो जो आरोपी आहे, जो कोणी आरोपी आहे त्याच्यावरती खंडणीचा देखील पुणे पोलिसात कुठेतरी गुन्हा दाखल आहे, याचा रेकॉर्ड चेक केले का? तो रेकॉर्ड नाही, अद्यापपर्यंत मी काही चेक केलेलं नाहीये, परंतु चेक केल्यानंतर आपण त्याबाबत कॉमेंट करू शकतो. गाडीमध्ये किती जण होते? गाडीमध्ये किती जण होते? सध्या तरी व्हिडिओचं अवलोकन केल्यानंतर गाडीमध्ये हा एक चालक आणि त्याच्यासोबत एक बाजूला को पॅसेंजर सीटवर बसलेला एक मुलगा दिसत आहे. साधारणतः त्याच्या गाडीचं स्पीड प्रत्यक्षात त्यांनी सांगितल्यानुसार 100-120 तो गाडी चालवत होता. सीसीटीव्ही पाहिलेत का? हा खरंच सदरची गाडी आहे ती जेव्हाचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे तेव्हा ती गाडी सिग्नलवर उभी होती. पाठीमागची सीसीटीव्ही फुटेज चेक केलेली का? तपासामध्ये त्या सर्व बाबी आहेत त्या पडताळल्या जातील. गाडी मालकावर गुन्हा दाखल होणार वेगळा? नाही, सध्या तरी आपण जो चालक आहे आणि जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि त्याच्यानंतर पुढं पाहता येईल. कधीपर्यंत गुन्हा दाखल होईल? गुन्हा होईल का? 8 तासामध्ये गुन्हा दाखल होईल. काय सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे, त्याचप्रमाणे मोटर व्हेकलच्या ऍक्ट प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीच अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची कलम आहे त्याच्यामध्ये. नाही, त्याबाबत आता निश्चित आत्ता नाही सांगता येणार, पण एकाच्या हातामध्ये एक बिअरची बॉटल दिसत आहे, त्यावरून आपण काही कलम आता लावत आहोत. पडताळणीनंतर आपल्याला ती पाहता येते. सर, एक माहिती अशी पण मिळाली आहे, कदाचित चूक म्हणजे सोर्सनुसार, की कल्याणी नगरच्या एका मोठ्या पबमधून दारू पिऊन पहाटे 3 वाजता ते बाहेर पडले. याबाबत कोणतंही कन्फर्मेशन माझ्याकडे नाहीये. तुम्ही त्या अँगल तपास करताय की कुठून आले? नाही, सध्या पहिल्यांदा माझं आरोपी ताब्यात घेणं याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्याच्यानंतर बाकी सर्वच बाबींचा तपास आहे तो होणार आहे. गाडी रिकव्हर झाली? अद्याप नाही. गाडी पण नाही अद्याप. त्यांचं आपल्याला त्यांचे नातेवाईक, त्याची ओळख पटली, त्याचं घर आणि संबंधिताची ओळख पटलेली आहे. संबंधितांच्या पाठीमागे माझे पोलीस तपास पथक आहेत आणि लवकरच आपण त्यांना ताब्यात घेऊ. चौकशी झाली? आय थिंक वडिलांचा सॉरी आई वडिलांची चौकशी झाली आहे का? त्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यांना आपण आणलं? नाही अद्याप. ठीक आहे. आरोपी बाबत विचारा. आरोपीच्या आई वडिलांना
म्हणजे आता या विषयावर मला नाही बोलता येणार काय. सीसीटीव्ही आपण कुठपर्यंत ट्रेस झालाय, म्हणजे इथनं आता आपण वाघोलीच्या दिशेनं जातो. वाघोलीच्या दिशेनं तो सकाळी गेलेला होता, त्याच्यानंतर तो परत माघारी आलेला आहे. इथपर्यंत आम्ही ट्रेस केलेला आहे. तर त्या पुढचं जर मी सांगितलं तर मला आरोपी शोधण्यामध्ये अडचण येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.